हे आपल्या संस्थेने ते दिलेलं आहे. अच्छा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉन्डर घाट्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चाललो आहोत एका खास भक्तिमय आणि मनाला शांतता देणाऱ्या यात्रेच्या प्रवासात, ती म्हणजे पुसेगावची प्रसिद्ध सेवागिरी यात्रा. चला तर मग अनुभवूया या यात्रेची ऊर्जा, भक्तांचा उत्साह आणि सेवागिरी महाराजांचं अद्वितीय दर्शन. सध्या आपण निघालो आहोत पुसेगावकडे. कोण जाणार आहे चोरीला असं वाटायला लागले मला. जाऊ दे चोरीला. आज कुठे चालू आहे सांग. आज निघालोय पुसेगावला. सेवाला काय आहे? सेवागिरी महाराजांची जत्रा आहे. जत्रा किती मोठी असते जत्रा? जत्रा सगळ्यात मोठी असते महाराष्ट्रात. हा, म्हणायला काय जात किती पैसे थोडी पडते हे की नाही. किती दिवसाची असते यात्रा? यात्रा आठवड्याभरची असते. अच्छा. आठवड्याभर असते. आपण ह्या गाडीवर चाललोय आज FC V4. आणि गाडी आज चालवते आपला धुरंधर मित्र रायडर प्रो. नाव काय रे तुझं? आदित्य. आदित्याच नाव आहे माझ्या मित्र. हा रस्त्याने जाणार आहे ना आपण का इकडून? कुठे आहे आता आपण? माझ्या घरापाशी. तुझं घर कोणत्या गावात आहे? एकंबे. एकंबेमधून कोरेगाव आणि तिथून नाही कोरेगाव नाही, आपण मधून जाणार. कुठल्या मार्गे? कारखाना मार्गे. कारखाना मार्गे आम्ही चाललोय आता. इंडेश्वर कारखाना पुसेगावला येत आहे का? पुसेगाव गेले गेले तुम्ही नाही बाबा. गेला? केवढी मोठी यात्रा असते पुसेगावची? मोठी असते. किती दिवसाची असते? किती दिवसाची असते? 8 दिवस. 8 दिवस. पूर्ण दिवस चालू असते? पूर्ण दिवस. पूर्ण आजचा दिवस हा रथाचा असतो. आजचा रथाचा. उद्याचा? उद्या परत बाकीचे यात्रा भरते. बैलाचा याचा बाजार. आणि दर्शन वगैरे घ्यायला किती वेळ लागतो लाईनीत एका वेळेस उभं राहिलं तर? काय दर्शन आता रथ बाहेर आहे ना. हा, आज रथ बाहेर. रस्त्याने. अच्छा. तरी पण गर्दी असेल ना? गर्दी असते. काही 5-10 मिनिटात दर्शन. हा 5-10 मिनिटात होऊन जाते. रथ का रस्त्याला आणि तिथे फिरायसारखं काय असतं यात्रेत? फिरायला काय बघायचं पाळण्या वगैरे. अच्छा. विमान लहान मुलांचे. रेल्वे विमान रेल्वे जहाजा. हो तर खरं जहाज जास्त बाबा एवढं केलेलं असतं. जहाज असती, विमान असते ती असं. तुला बसू त्यात. चला चला आपण जाऊ. जर्नी अशा पद्धतीने सुरू झाली. मधून जाणार आहे खरं कोरेगाव मार्गे. ना टोपी घेऊ का? नको राहू दे. चल चल टोप पाहिजे तुला. इथं चालले ती का तुझी? इथं चालले जुनी गावं. भैरवनाथ मंदिर आहे एकंबे गावामध्ये. रस्त्याचं काम जोरदार पद्धतीनं चाललंय. रस्ता अगदी निसर्गरम्य आहे आणि आजूबाजूला मस्त थंडीची झुळूक आहे. सेवागिरी महाराजांच्या यात्रेची खास बात म्हणजे इथला भक्तांचा उत्साह. लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात. आता आपण थोड्या वेळात मंदिराच्या परिसरात पोहोचणार आहोत. तिथे काय विशेष आहे ते पाहूया प्रत्यक्ष दर्शनातून. चला तर मग सुरू करूया आपल्या या भक्तिमय ट्रिपला.
काय झालं इथं विषय आता? पोलीसवाल्यांनी सोडलं नाही आतमध्ये आम्हालाच, आपल्या पुढे? सगळ्यांना सोडलं. आपल्या पुढे एक गाडी गेली ना? हो 2-3 गाड्या गेल्या. असं तरी आम्हाला एंट्री मनाई केली मनाई पण आमच्या पुढे एक गाडी गेली. त्याबद्दल काय काही होऊ बोलायचं? शकते या जगात. जिंदा इंसान मर सकता है, मरा हुआ इंसान जिंदा हो सकता है अगर पैसा दिया जाए तो. पण त्याने कुठे पैसे दिले रे? हा पण ते यायला रोड हाय कुठं तिथं? आमच्या पुढे गाडी गेली, त्यांना सोडलं ना आम्हाला म्हटले नाही. हो रोड बरोबर आहे, माहिती कुठं जायचं? ही रोड बरोबर आहे. आता तुम्ही एक नाही पुसली सावळी दारा, पुसली सावळीला जायचं. पुसली सावळी गेला का नाही की तिथनं दाराचं विटाला जायचं. मग विटाला गेलं की मग माहिनीचं डोकं विचार करा. समजलं का तुम्हाला? होतं मला का नाही, आता माहिनीत एक बहीण आहे हो, माहिनीत थांबणार म्हणून म्हणलं तुम्ही हाय नक्की कुठलं? विट्यातला मग माहिनी लय लांब आहे, विटाचं पण लय लांब आहे. अलीकडे माहिनी, हा नाही हो, दैवडी माहिनी. हो बरोबर की वडूच्या अलीकडे माहिनी मग रेंजेस नाही का सिमला? पुसे सावळी, बरोबर पुसे सावळीच्या पुढे आहे माहिनी. आद्या बरोबर आहे तुमचा रोड. हात करून जाऊ, हात करून. नाही अवघड नाही काय, महाराष्ट्रीयन तडकाव आहे. हा नीट जावा. आता स्कॅम कशा पद्धतीने झाला आपल्यावर स्कॅम नाही झाला, होणार होता. कसं काय विटा महिन्याचा रोड दाखवायचा होता. आणि किती पैसे मागत होता तो माणूस तुला? 500 रुपयाचं झालंय. विषय काय आहे? आता तुम्हाला माझा फोन दाखवतो, मग मला की माझ्याकडे 500 रुपयाचा विषय काय आहे. फोन कुठे गेला? माझा फोन आयफोन वीट वापरतो मी. वीट खिशात नोकिया 32 काय? नोकिया गुरु. चला गाडी लावू इथं आणि जाऊ चालत. आपल्याला चालत जाऊन जितकं उशीर होईल तितकं अवघड होईल. कुठं लावायची गाडी? पण तिकडे वाड्याला जातो ना एक नदीवरनं बारका, तो आज जातो गावात. हा तेव्हाच असणार रे. तिकडूनच जाऊ. तिकडे गेलं की परत तिथे पुढं पोलीस हा. आपण गाडी कुठे लावायची भावा? अलीकडेच लावू ना, मोकळ्यात. काय करायचं? मोकळ्यात लावूया ना गाडी. मोकळा एरिया बघ आणि लाव मग. ते बघ आता इकडेच येते लोक सगळी. इकडेच येतात ते. काम करायचं. रानावनातून भटकत आपण रोड काढत त्या पद्धतीनं आपण चालतोय. नाही भावा काहीच. गाडी वळवली अशी काकांनी. काका म्हटले संपला विषय. त्यामुळे आता आपल्याला रोड नाही तो. आम्ही आता रोड चुकलोय. एक बारक्या पुलावर जातो ना, तो कुठं आहे? आम्हाला भेटलंय आणि परत क्रॅक करून पुढे आलो, पण पुढे एकदा इथं जाम आहे. ते जाम केलंय मागे डबल सिक्युरिटी. तर पार्किंग सापडलेलं आहे आपल्याला. तिथंच लावली गाडी ना. बायक लाव निघाला परत. गाडी लावलं माघारी काढताना काय प्रॉब्लेम नाही का आपल्याला? कुठं
इथं अरे कोणी आहे बाबा इकडे अरे पावती करायला लागलो अरे मी गाणं पावती केली ती आद्या करायला लागलं नाही ना पावती करायला काय प्रॉब्लेम इथं ना हो बरोबर अरे वा आपण गाडी करू जाऊन येऊ तिकडून तिकडे तिकडून पण तिकडे आपण जाऊ शकतो मोफत मध्ये मोफतमध्ये हे आपल्या संस्थेने तेच दिलेलं आहे अच्छा म्हणजे चालत जाऊन येण्यापेक्षा ते बरं आहे ना. हा ट्रॅफिक जाम होते किंवा जे बाहेर का नाईटपर्यंत यायला मिळत नाही ना तर त्यांच्यासाठी ते सेवा केलेली आहे त्यांनी भक्तांसाठी भक्तांसाठी सर्व भक्तांसाठी सिक्युरिटी पण खूप टाईट आहे ना व्यवस्था चांगली केली याची काय म्हणतात ट्रॅफिक बरोबर है ना त्यानंतर काय काय विशेष गोष्टी आवडल्या की नाही बघा किती भेटलंय असं बघ. खूप गर्दी आहे ना खूप गर्दी आहे पण मी मेन हिरो नाहीये मेन हिरो कॅमेरामॅन आहे कॅमेरामॅन नेवर डायज कॅमेरामॅन नेवर डायज Dumb ways to die. असं आहे ना आपल्याला हे दिसणार नाही त्याशिवाय काय बरं झालं इकडे ट्रॅफिक बंद केलं का रे है ना मंदिराच्या दिशेने चाललोय आपण आता है ना मंदिराच्या दिशेने चाललोय मंदिराच्या दिशेने 100 मीटरवर मंदिर आहे पण मंदिरात जाण्यापेक्षा सध्या रथ बाहेर काढला असेल आज तर आज आपण रथ यात्रेलाच निघालो अरे पोलिसांचा ट्रॅक्टरचं प्रमोशन करूया का छोटे खेळण्यातलं ट्रॅक्टर प्रमोशन करूया ना इथं तुम्ही डंपर ट्रॅक्टर लॉरीज ट्रेलर खूप कमी किमतीमध्ये घेऊ शकता आणि पुढे आता अशी अशी दुकानं आहेत की फिक्स रेट असते फिक्स रेट काही घ्या फिक्स रेट काही घ्या म्हणजे फक्त 100 रुपये. 100 रुपये काही फिक्स रेट खरंच यार 8 दिवस यात्रा असते आज कितवा दिवस आहे माहित नाही पण आहे अजून चालू आहे घेऊ शकतो तुम्ही अरे आपण हे दुकानांची फोटो ही घेऊ ना त्यामध्ये गाणं टाकायचं ना का ते डिंग टिडिंग टिंग डिंग म्युझिक असतं ना ते असे वेगवेगळ्या खाद्यपदार्थ एटीएम शोधलं पाहिजे पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इथं लागलेत तसं हे आहे आतमध्ये पण खूप मोठे स्टॉल असतात खाद्यपदार्थ फरसाणा जिलेबी वगैरे साठी आणि कृषी प्रदर्शन पण कधी कधी लागतं जर असेल तर आपण कृषी प्रदर्शन मधलं पण प्रमोशन करू शकतो फ्रीमध्ये कृषी प्रदर्शन मध्ये जाऊया आपण कृषी प्रदर्शन मध्ये नवीन नवीन मॉडेल बनवलं असतात शेतकऱ्यांसाठी स्वस्त करण्यासाठी काम हे असे दुकानं खूप भारी भारी वाटतात माणसं खरेदी करतात त्यांना जे वस्तू हवेत कधी म्हणजे यात्रेमध्ये कमी किमतीत वस्तू भेटतात ना फक्त कोणती एक पर्स 200 रुपये असे वस्तू भेटतात आपल्याला कोणती वस्तू घ्या 200 रुपये फक्त किंवा 150 रुपये वाजवायला हवाय पाहिजे चांगलं काय चांगलं अरे हो त्याला बोलो गेला तू आता तुला घ्यायची का परत बॅग आहे माझ्याकडे परत काय गरज तुला गिफ्ट द्यायला रे कोणाला बॅग से खेलने वाले परत से खेळा नाही करते जिनके पास बैग है वो पर्स से खेला नहीं करते जिगरा होना चाहिए जिगरा आता हे तिसरी लेवल ह्याची काय ट्रॅफिक व्यवस्थेची ना तिसरी लेवल आतापर्यंत आम्हाला तीन ठिकाणी बॅरिकेड दिसले आहे ना येते का बाईट
कुठला चक्रीवादळ. हा घडियाला चक्रीवादळ म्हणतोय. चक्री नाही चक्रीवादळ. चक्रीच म्हणतात ना. चक्री. तुला घ्यायची असेल कॅश नाही ना आपल्याकडे. मसाज करायचा. तेल पहा तेलाची धार पहा. तेल पहा तेलाची धार पहा. जुगार जुगार जुगार. तेलाच्या डब्यातून तेल काढण्याचा साधारण पंप. करंट येतोय. मला काय चार्जिंग वगैरे काय नसते. फिरवायचं. अरे वा खरंच. घ्यायचं का केलं. आपल्याकडे एक अशी आहे माहिती ना आपण घेतलेलं ते व्हायब्रेटर. व्हायब्रेटरचा उपयोग नाही. कसं आहे नसा मोकळ्या होते लाईटवर कसं असतं नुसतं ती ही होणार कुठं दुखत असतं मुरगाळ काय झालं नुसतं फिरवायचं. मस्त वाटतं. 100 रुपयांमध्ये फक्त 100 रुपये. कुठे एटीएम का आहे का कुठे शेजारी. तुम्ही नाही घेतलं. जुगार जुगार जुगार. इस्लामपूरचा आहे. किती म्हणजे तुम्ही दरवर्षी येता का. घरगुती तेल प्रोडक्ट. पहा तेलाची धार पहा. किती वर्ष आहे पहा तुमचं. तेलाची धार पहा. 3 जुगार वर्ष. जुगार जुगार. यात्रा असते तेलाच्या डब्यातून मोठी असते का तेल यात्रा. काढण्याचा साधारण किती दिवस असते. तेही फक्त 100 रुपये. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट घरी बनवता का. आजपासून 3 दिवस आज सुरू झाली करून ना. आणता. आज सुरू झाली यात्रा. 3 दिवस असतात. जुगार जुगार कमी जुगार. होते ना. वरनं कमी तेलाच्या कमी डब्यातून होतं. तेल काढण्याचा साधारण पंप. तेल पहा तुम्ही म्हणजे घरी बनवता का कसं काय. तेल पहा तेलाची करतो. धार पहा. कंपनीकडे मागून घेतो. अच्छा तुम्ही बल्क मध्ये घेता. जुगार. तेलाच्या छान आहे डब्यातून तेल म्हणजे प्रोडक्ट काढण्याचा तर साधारण भारी. पहिल्यांदा हे बघू एटीएम बघू. फक्त एटीएम 100 बघितलं पाहिजे. रुपयांमध्ये. तुम्ही माझ्याकडे थांबावा. मला ते वाटते. काट्याचं महत्व नंतर सांगतो तुला. काट्यांचं महत्व नंतर सांगतो. सर्च करून त्याच्यापेक्षा जाऊन थोडं घेतली. नको ठीक आहे. वडाची वाडी. वडाची वाडी. हा नरसोबाची वाडी. कुठली वाडी. वडाची वाडी आमची. हा वडाची वाडी ही आणि ती पुसेगावची. अजून पुढे गाठी आहेत. स्टँडवर आहे का.
काय झालं? रथ बाहेर येणार आहे रोडला, म्हणून इथून गर्दी कमी करायची चालली. गर्दी कमी झाल्याशिवाय बाहेर आणता येणार नाही ना रथाला. काय करू आपण, पुढे जाऊ, पुढे गेल्यानंतर रथ तिथे येईलच, तिथे येईल, आपण तिथे पाया पडू. आपण बघायला निघाले कृषी प्रदर्शन. कृषी प्रदर्शन अजून इथून अर्धा किलोमीटर असेल. माझा असा अंदाज आहे तर बीड सेन्स ऑफ माझा डिस्टन्स आहे ना तो चुकलाय जरा, मला समजणं झालं किती लांब आहे मी, इतकी गर्दी आहे ना. पडलं मी सेवागिरी महाराजांच्या यात्रेत आलोय. पण जर आपण कृषी प्रदर्शन नाही बघितलं तर आपण काहीच नाही बघितलं. ही आपली शान आहे, जान आहे, बाण आहे, सगळं आहे. तर महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठं जे कृषी प्रदर्शन होतं त्यामधले एक हे पण आहे, तर आपण आता ते बघणार आहोत. तर मंडळी, अशी होती सेवागिरी महाराज यात्रेची भक्तिमय सफर. भक्तांचा उत्साह, भजन, कीर्तन आणि महाराजांचं दर्शन हे सर्व अगदी मनाला भावणारं होतं. पण अजून काही संपलेलं नाही, कारण याच यात्रेनिमित्त पुसेगावमध्ये भरलेलं आहे एक भव्य कृषी प्रदर्शन. शेतकरी बांधवांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, नवीन मशिनरी, बियाणं आणि माहितीचं खजिनाच इथं आहे. तर दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत हे कृषी प्रदर्शन आणि त्यामागचं योगदान. तोपर्यंत व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि वॉन्डर घाटसला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.